आपला हा बँड बाजा वरात कार्यक्रम सुरू झाला आणि माझ्यातील कलागुणांना फारच वाव मिळायला लागलाय हो. अहो सोपऱ्यांची रांगच लागलीये. नाही नाही नाही, माझ्या लग्नासाठी नाही, तर लोक मला त्यांच्या लग्नात बँड वाजवण्यासाठी फोन करायला लागलेत. हो साहेब, बँड बाजा घेऊन या आणि आमची वरात गाजवा. मग मी म्हटलं आपण तरी कशाला सुवर्ण संधी सोडा, म्हणून मी ही पार्ट टाइम बँड सुरू केलाय. लग्नासाठी खास गाणी तयार केलेली आहेत. हे बघा, धुमताना 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 उठताना बसताना होताना जमताना 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 हो लग्नाचं स्वप्न स्वप्नात लग्न लग्नात नवरा आलाया ओ घोडावारे नवरा आलाया ओ घोडावारे नवरा आलाया. थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढंच काय, रेणुका ताईच्या स्वागतासाठी सुद्धा मी गाणं रेडी केलंय. 1 2 3 4 ताईये आपका इंतजार था, ताईये आपका इंतजार था. आज एकदम बँड वगैरे. हो, लग्नाचा सीझन चालू आहे ना, आणि इकडे मला 2च दिवस बोलवतात, शुक्रवार शनिवार. मग बाकीचे दिवस मी फ्री असतो, म्हणून मी आपलं एक ब्रास बँड पथक सुरू केलंय. हो 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 हो. पण हे जे काही तू करतोयस ना, ते ब्रास बँड नसून त्रास बँड पथक आहे. काय आहे ताई? हो मग. अरे नसलेली वाद्य वाजवणं म्हणजे किती मोठा त्रास आहे तुला. मला? आणि केवढं मोठं टॅलेंट लागतं त्यासाठी. हो, थँक्यू थँक्यू. आपल्या इकडे आता येणार आहेत ना जोड्या, हो. त्यांच्या स्वागतासाठी तुझा ब्रास बँड पथक सुरू ठेव. ओ असं म्हणतेस? मी जाते ओके. खुर्चीकडे. हो. चला तर मंडळी, आज वाजवूया आपलं बँड एकदम जोरात. सुरू करूया सगळ्यांचा लाडका शो बँड बाजा वरात, झी मराठीचा हेर तुमच्या घरात. रेणुकाताई, कुणीतरी म्हटलेलं आहे, हम सब रंगमंच की कठपुतली है और हमारी डोर किसी और के हाथों में होती है. लग्नाचंही असंच असतं ना, आपण सगळे कठपुतळी असतो, पण लग्नाचा धागा योगायोगाच्या हातात असतो. तो जुळला की मग त्या धाग्याची लगीन गाठ एकदम टाईट होऊन जाते. बरोबर. आपली जी पहिली जोडी आहे त्यांच्याही लग्नाची अशीच योगायोगाने गाठ बांधली आणि या 2 मनांचा धागा जोडला गेलाय. चला या दोन्ही धाग्यांना आमंत्रित करतो. स्वागत करूया ठाण्याच्या साक्षी साळवी आणि कळव्याच्या कपिल देशपांडे यांचं. कसे बोलायचे न बोलता. हे पुष्कराज, तुझं काय झालंय? हे मन धागा धागा यांचे धागे बघता बघता मी जागा शोधत होतो, याच्यात गुंतलो मी. अरे अरे अरे, किती ती गुंतागुंत. सुटलो सुटलो सुटलो. फार अवघड असतं रे. मला सांगा, हे तुमच्या मनाचा धागा कसा जुळला? असं झालं की ह्याचा फोटो एकदा आईला आलेला होता, तर तेव्हा माझं असं होतं की अजून तर मुलगा बघायचा नाही आहे, थोडं थांबूया आपण. नंतर परत मॅट्रिमोनी साईटवर आईने परत ह्याचा फोटो बघितला. तेव्हाही मी बोलली थांब, मला अजून घाई नाही आहे. आणि मग परत माझ्या मावशीने ह्याचा फोटो पाठवला तिसऱ्यांदा. मग तेव्हा आईचं असं होतं की सारखा सारखा सेम मुलाचा फोटो येतोय, काहीतरी असेल ना तुमचं. फिरून फिरून तोच तोच धागा येतोय. हो. मग तेव्हा डिसाईड झालं की चला बघूया. ह्याच्या नात्याचा धागा आपल्याला दिसला, पण ज्यांनी तो जोडला त्यांना भेटण्याची मला उत्सुकता आहे, म्हणजेच त्यांचे कुटुंबीय. ओके, तर मग स्वागत करूया साळवी आणि देशपांडे कुटुंबियांचं.
थाटात येऊ दे अंगात चेंड आणीला. क्या बात वा, वा, आहे, वा, काय वा. एंट्री आहे. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. तर आता ओळख करून द्या. हे माझ्या सासूबाई वीणा देशपांडे, माझे सासरे राजीव देशपांडे. नमस्कार नमस्कार. हे माझे सासरे संतोष साळवी. हे माझे सासूबाई रुपाली साळवी. वा वा वा, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. नाही, आम्ही आता गप्पा मारत होतो योगाबद्दल. आणि हा जो काही अजब योगायोग आहे त्याच्याबद्दल जरा सांगा तुम्ही, काय झालं होतं. नाही, ह्याचं स्थळ आम्हाला आलेलं होतं हा. आणि जसं हिने सांगितलं तसं की परत त्याचंच येत होतं स्थळ. हो. आणि मग नंतर तिने सांगितलं की हो म्हणून, म्हणजे असं का होतंय, परत काय याचं येतंय, हा. आपण बघूया काय ते. आणि बघितल्यावर मग आम्हालाही आवडलेलं, त्यांनाही पसंत होतं. मेन म्हणजे दोघांचे विचार एकमेकांना पटत होते. मला एक सांगा, असं नाही ना की तुम्हाला हा जवळ पसंत होता म्हणून तुम्ही तोच फोटो हो, असू शकेल, ते गुपित आहे. असू शकेल. हा, ते गुपित आहे सांगायचं ते नाही पण आम्ही सांगायचं. गुपित ओपन करण्यासाठी मस्त मस्त. ही टीम जोरदार आहे, आनंदात आहे. थोड्याच वेळात त्यांना टेन्शन येणार आहे कारण हे खेळ सुरू होणार आहेत. पण काळजी करू नका, आपल्याला इथे धमाल करायची आहे. प्लीज बसा. रेणुकाताई, लग्न जुळवण्यासाठी लोक वधूवर सूचक मंडळात जातात. हो. पण आता मला असं वाटायला लागलंय की लग्न जुळवण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या भाऊ बहिणींच्या लग्नात जायला हवं. बरोबर आहे. मित्रमैत्रिणींच्या लग्नात गेल्यानंतर आपल्यात पण लग्नाच्या धून वाजू लागतात. हो ना, अशीच धून आपल्या पुढच्या जोडीच्या मनात वाजली. तीही साधी सुधी नाही तर थेट प्रेमाची गिटारच वाजली आहे. आणि आता लवकरच त्यांच्याही लग्नातला बँड वाजणार आहे. स्वागत करूया नाशिकच्या माहेश्वरी देशमुख आणि चेतन देशमुख यांचं. तुझे यार मला सांगा, सगळ्यात आधी कोणाच्या मनात प्रेमाची गिटार वाजली? यांच्या खरी खरी स्टोरी सांग. खरी खरी स्टोरी सांगेल ती, पण गंमत बघा ना, या तारा कशा अडकल्यात एकमेकात. हात नाही नाही, कसे- हरकत नाही. हा, फार वाजणार कसं गिटार, अशा होत्या. नाही, 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 काही हरकत नाही, मजा केली. सांग बरं, खरी स्टोरी काय सांग. मला वाटतंच तू खोटं बोलतेस. माझ्या मावशीच्या मुलीचे लग्न होतं. बघा, बहिणीचं लग्न. तू बोलला होतास. हा. तर तेव्हा मी यांना बघितलेलं. ओ, काय करत हे? ते लग्नाच्या आधी देव नाचवतात ना, हा. तर तो कार्यक्रम होता. हा. तर त्यांनी डान्स केलेला, तर मी त्यांना बघितलेलं. हा. आणि सेकंड डेला लग्न होतं. हा. तर मी साडी वगैरे एकदम छान गेलेली. तर हे पण ऑफिसवरून आलेले. हा. तर तेव्हा त्यांनी मला बघितलं. ओके. देन मग काय झालं? मग मग काही नाही झालं, आम्ही एकमेकांना हा. बघितलं. मी स्टेजच्या बॅक म्हणजे खूप मागे बसलेलो होतो स्टेजला फेस करून, आणि ही पुढे होती. पण ती माझ्याकडे मागे बघत होती आणि मी तिच्याकडे बघत होतो. आणि मग एकमेकांना बघता बघता गिटार वाजली. आणि मग काही विरोध वगैरे नव्हता, सगळ्यांना नाही सगळं नाही, पटलं कोणाकडेच होतं. कोणाचाच विरोध नव्हता. यांच्या प्रेमाची गिटार कळली रेणुकाताई. हो हो. पण हे जे म्हणजे ताल आणि संगीत आणि सूर आणि सगळं जुळून आणवलं, हा. त्यांना भेटण्याची मला उत्सुकता आहे रे. बोलूया आता इकडे देशमुख आणि देशमुख कुटुंबियांना. बँड वाजवणात, बँड वाजवणात, मराठीचा येर तुझ्या घरात.
क्या बात है, क्या बात है. स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आपण आता ओळख करून घेऊया. हो चेतन, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि माहेश्वरी तू तुझ्या. हो, ह्या माझ्या सासूबाई आणि हे माझे काका, मित्र आणि सासरे. हो स्वागत आहे. यांचं नाव ज्योती देशमुख. नमस्कार. आणि यांचं नाव संजय गुंजाळ. नमस्कार. या माझ्या सासूबाई, या प्रमिला देशमुख आणि हे माझे दीर सचिन देशमुख. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. क्या बात आहे. तुमच्या घरी कसं कळलं? यांच्या मुलीचं लग्न होतं. हा त्या लग्नात म्हणजे आमच्या समोरच राहता ये. हा मग आम्ही सर्वच लग्नाला होतो. बरोबर तेव्हा हिला मी पाहिलं होतं बरोबर. आणि चेतननी पण पाहिलं होतं. हो ते तर सांगितलं. मग त्यांना विचारलं, आम्हाला मुलगी आवडली आहे, हा तिच्या आईला सांगा की लग्न करायचंय किंवा नाही. हा मग त्यांनी म्हणे विचारतो. विचारल्यानंतर त्यांचा होकार आला. हा. खूप छान वाटलं. एकच प्रश्न माझ्या मनात आहे, लग्नानंतर तू आडनाव चेंज करणार आहेस का? हा? नाही, आम्हाला कळणार कसं देशमुख कुठले नक्की? तुम्ही प्लॅनिंग करा. बसा प्लीज. आता वळूया आपल्या पहिल्या खेळाकडे. पण खेळ सुरू होण्याआधी सांगतो, इथल्या प्रत्येक खेळाला तुम्हाला आहेर तर मिळणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत. हे फेअर पॉइंट ठरवतील आजची झी मराठीकडून दिली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. ते जे फेअर पॉइंट्स आहेत ते मी निरीक्षण करून देणार आहे. दर खेळात मी तुमची स्ट्रॅटेजी बघणार, कोऑर्डिनेशन बघणार, प्रामाणिकपणा बघणार, उत्साह बघणार आणि त्यावरून मी फेअर पॉइंट्स देणार. त्यामुळे लक्षपूर्वक खेळा आणि मस्त आनंदाने खेळा. आनंदात खेळा, चिटिंग वगैरे करू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या खेळाला. हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर, अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. तर या खेळात नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्यामध्ये एक पाईपचा तुकडा असणार आहे. ते त्यांना त्यांच्या पोटाने धरून ठेवायचे आहेत. यात त्यांना ए पॉइंट वरून एक चेंडू घ्यायचा आहे आणि तो हाताने न धरता या पाईप मध्ये बॅलन्स करत बी पॉइंट पर्यंत घेऊन जायचा आहे. आणि इथे असलेल्या या पाईप्स मधनं त्या डिपॉझिट बादलीमध्ये जमा करायचा आहे. जी जोडी जास्तीत जास्त चेंडू या डिपॉझिट बादलीमध्ये जमा करेल ती जोडी ठरेल विजेती. हाताचा वापर करायचा नाहीये, फक्त चेंडू घेण्यासाठी करायचा आहे. ओके, सुरू करूया मग. 3, 2, 1 सुरू. चेंडू घेऊन जायचा आहे पण हात लावायचा नाहीये. जातोय का चेंडू? हात लावायचा नाही, हात लावायचा नाहीये, हात लावायचा नाही. हा, हात मागे ठेवा. ओ पडला. क्या बात आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दुसरा चेंडू घेऊन जा. चला 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 चला. हात अजिबात, हात मागे ठेव म्हणजे येईल. हात मागे ठेव, हात मागे ठेव. खूप प्रयत्न चाललेले. वा 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 वा. इकडे, हा हा इकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे. पोटात धरायचं, पोटात धरायचं. गेला तो चेंडू, गेला तो चेंडू, गेला 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 गेला. ओके, अरे चला चला पुढचा चेंडू. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चला चला चला. वा वा वा, मस्त झालेलं आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. दोघांची सुरुवात चांगली झालेली आहे. हा, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. हात वरती पुश कर, पुश कर. माझ्याकडे पुढे काही हरकत नाही, काही हरकत चला नाही. चला, हरकत नाही. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. पकड, हात लावायचं नाही. पुश कर, माझ्याकडे पुश कर. मध्ये मध्ये वाह 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 वाह, क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. हात लावायचं नाही अजिबात, हात लावायचं नाहीये. हा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. हा हा हा. फास्ट. शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत. आता 9, 8, 7, 6, नीट टाका. 4. हात 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 हात. अरे Stop. च्या. रेणुका ताई, आधी तू इकडे मी ये. येते. काय आहे ते निकाल आपण जाहीर करूया. तीक्ष्ण नजरेने मी बघितलंय. मला असं वाटतंय की 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे टाय झालेला आहे.
आपण एक काम करतोय, हा. आपण दोन्ही जोड्यांना 3-3 चेंडू देतोय. ओके. आणि त्या 3 चेंडूंमधलं हा. पहिली जी जोडी एक चेंडू बादलीत टाकेल हा. ती विजेती ठरेल. ओके. 3, 2, 1 सुरू. चेंडू 3 आहे ते एकदा सगळ्याचे. हात मागे ठेवा, हात मागे ठेवा, हात मागे ठेवा, हात मागे ठेवा, हात मागे ठेवा. इकडे गेलाय का? पडला पडला अरे, पडला. अरे, अरे. आरामात करा, आरामात करा, आरामात करा. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. हात उलटा, लावायचा उलटा, नाहीये. उलटा. गेला गेला. चला 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 चला. हात लावू नका, हात लावू नका. फेअर पॉइंट्स बद्दल सांगायचं झालं, येस. तर मग हा अत्यंत कठीण खेळ होता. हो. आणि दोन्ही जोड्यांनी म्हणजे खूपच सामंजस्याने Yes. संयमाने खेळलेला आहे, एकमेकांना अजिबात न चिडून. Yes. कारण चिडण्याचे खूप प्रसंग होऊ हो. शकले असते ह्याच्यात. तर दोन्ही टीम्सना मी 5-5 गुण देते ह्या. वा 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 वा. आणि आजचा पहिला आहेर जिंकलेला आहे महेश्वरीनं. आणि तो आहेर आहे झी मराठीकडून एक अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. बँड माझ्या वरात, बँड माझ्या वरात, जी मराठीचा आहेर तुमच्या घरात. बँड माझ्या वरात, बँड माझ्या वरात, जी मराठीचा आहेर तुमच्या घरात. आता काय ठरवलंयस? पुढच्या खेळाकडे जायची वेळ आलेली आहे. पण इकडून आली ना कल्पना. कल्पना ना. हा, तिने कचाटा पाठवलाय. कल्पनाचा कचाटा आहे, तर त्यासाठी मला वाटतं नवऱ्या मुलांना तयार राहायला लागणार आहे. राहायलाच लागेल. नाही का? हा. या या इकडे या. ओके, हे सगळे जमलेले आहे. आता कल्पनाचा कचाटा सुद्धा येऊ द्या. इथे फूल आणि काटे आलेले आहेत. आता काय करायचंय, माझ्याकडे काही म्हणी आलेल्या आहेत, त्या इकडे चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या आहेत. तुम्ही चिठ्ठी उचलायची, मी ती म्हण विचारणार आणि मग कोणाला द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. बरोबर. ओके, सोपं आहे. चेतन, उचल ती चिठ्ठी. काय लिहिली आहे? एक ना धड भाराभर चिंध्या. एक ना धड भाराभर चिंध्या. ही म्हण कोणाला लागवते माहितीये का म्हणीचा अर्थ? एक गोष्ट पण नीट करता येत नाही, 10 गोष्टी करायची अपेक्षा. करेक्ट करेक्ट. ते तू कोणाला देशील? फारच डेंजर कसा. म्हणजे काय, घरी जाऊन त्याचे पडसाद उमटले पाहिजे असं कचाटा आहे. दोघी पण वाईट वाटून घेऊ नका. आधीच मलमपट्टी लावून ठेवतो. हा. मी हे देईन माहेश्वरी. क्या बात आहे. थँक्यू. जरा कॉन्फिडन्स कमी पडला. असं इकडे इकडे जातोय की काय आणि इकडे गेला. अजून मला संध्याकाळी घरी जायचंय. अच्छा, आई घरात येणार नाही. बरोबर आहे. हे दिलं, पण तिला तर खरंच का हो? असं काही नाही, तो माझा खूप लाडका आहे. नाही, तो लाडका आहे म्हणून तुम्हाला तो काय देणार आहे? गुलाब. करेक्ट, द्या. वा वा वा. त्याचे काटे टोचू देऊ नका. हा. खूप आवडलं तिला. थँक्यू. उचला. उचलती जीभ लावली टाळ्याला. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता कोण पटकन बोलून जातो. नाही, कचाटा आहे, कचाटा आहे, साधं नाही. अरे रे, विचार करतोय तो. मला घरी जाऊन जेवायचं पण आहे. मला असं वाटतं की मी साक्षीला परत घेतला त्यांनी. तेवढंच. हा, तेवढ्यात. द्या मग काटे, काटे द्या. वा वा, एवढ्या प्रेमाने काटे देत आहेत. वा वा. पुढची म्हण आहेच आहे. उचला. खूप गोड हसू आलंय. कडू कारलं तुपात घोळलं, साखरेत लोळलं तरी कडूच. आई माझी फार गोड आहे. ती मला आज खरं बोल, खरं बोल, आई फार खरं 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 बोल. आईचं मन मोठं आहे, आईला देईन. म्हणजे
सापडला कचाट्यात. मी त्या ट्रॅप मध्ये अडकलोय. मी हे आईला देतो. क्या बात आहे यार, क्या बात आहे. हा, का आता हे पहिल्यांदा असं झालं असेल की हिला फुल मिळालंय तरी सुद्धा गेलं ना, कारल्याची भाजी करून खायला घाल, म्हणजे बरोबर त्याला कळेल या म्हणीचा अर्थ. हा. वरून शेळ्या हाकणे. उंटावरनं शेळ्या हाकणे साधारणपणे अंदाज आहे आम्हाला. म्हणजे तर म्हणजे तुम्ही मला खूप फसवले आता याच्यामध्ये. तर आहे, मी काहीच नाही केलेलं. सँडविच झालं, सँडविच माझं आता. म्हणजे काय त्याच्यासाठी बोलवलंय तुला इकडे. म्हणजे दोन्ही हाकतात का उंटावरून शेळ्या? हो. नाही नाही नाही. हो म्हणालास. बेसावत क्षण येतात ज्याच्यात पकडलं तर उंटावरनं शेळ्या हाकणे याचा अर्थ माहितीये ना. परीक्षेबाहेरचा प्रश्न आला आणि एकदम लगेच खरं काय तो खरं बोलला. उत्तर जे वाटतं ते दिलेलं आहे. दोघांकडे बघतोय आता. अच्छा अच्छा अच्छा, एक मोमेंट घेतोय मी. हा, खरं तर उत्तर आलं होतं. मला असं वाटतं की म्हणजे मम्मी कधी कधी जास्त टिप देते, ऍडवाइस. लगेच देऊन टाक. विचार बदलायच्या आधी काठे इकडे फुल याची कॉपी केलेली आहे. अगदी दोन्हीकडे एक balance काटा केलेलं आहे. इकडे एक काटा इकडे. कोरफड पण चांगली औषधी असते. गोड मानून घेतलं चालते, तुम्ही. चालते, हो, चालते. नाही, खूपच चांगलं आहे तुमचा स्वभाव आहेच आहे तसं समजून घेण्याचा. ओके, जरा गाणी वगैरे लावूया. ओके, तर लावूया म्युझिक. 3, 2, 1 म्युझिक. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी के फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई गो लाठी नाई गो पेनीची हाई गो वाली मजा, बाई गो सांगितले जाई गो फिकर तो छोड़ दो लिकर पिला. वा रॅम्पो के ना. आणि आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंड कडे, जो आहे सासू सून अफलातून. हा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहे झी मराठी कडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, OTG, RO वॉटर प्युरिफायर आणि आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. तसंच लक्षात ठेवा, या खेळात सुद्धा तुम्हाला फेअर खेळ दाखवून जिंकायचे आहेत पॉइंट्स, कारण फेअर पॉइंट्स तुम्हाला जिंकून देणार आहेत इलेक्ट्रिक स्कूटर. माझ्या वरात बँड माझ्या वरात मराठीचा हिर तुमच्या घरात. अरे पहिल्यांदा मी बॉक्सेस ना नाचताना पाहिलंय रे. काय ते सांगतो रेणुकाताई. का बरं? काय कधी सासू सुनेच्या डोक्याचं खोकं करते, कधी सून सासूच्या डोक्याचं खोकं करते आणि त्यातूनच त्यांच्यात फुगवा निर्माण होतो. तर हा दूर करण्यासाठीच मी माझ्या डोक्याचा वापर करून हा खेळ आणलाय. वा वा. ज्यात त्यांना त्यांच्या डोक्यावरील खोक्याचा वापर करून हा फुगवा म्हणजे फुगा फोडायचा आहे आणि त्यातले पॉइंट्स गोळा करायचे आहेत. जी जोडी जास्तीत जास्त पॉइंट्स गोळा करेल ती विजेती ठरेल. आणि हे करताना बॉक्सला हात लावायचा नाहीये, इकडे एक पिन आहे. म्हणजे सुनेच्या बॉक्सवर पिन आहे, येस, सासूच्या बॉक्सवर नाही, पिन नाहीये. तिने फक्त सपोर्ट करायचा आहे आणि पॉइंट्स त्या फुग्यातनं गोळा करायचे. हे पॉइंट्स म्हणजे असे असणार आहेत. याला किती मार्क्स आहेत? 10. याला किती मार्क्स आहेत? 20. आणि ह्याला किती मार्क्स आहेत? 50. जास्तीत जास्त पॉइंट्स गोळा करायचे. येस. ओके, तर मग सुरू करूया मजेदार खेळाला. हो अगदी. 3, 2, 1 सुरू. हात लावायचा नाही बॉक्सला. हात मागे ठेवा. हा
नाही इकडे गेलेला आहे. बरोबर जमलं, बरोबर जमतं, बरोबर जमतं. नाही नाही, नाही घ्या. आई मागे जा, आई मागे जा. नाही, नाही, नाही. पडलेलं आहे. दोघींचा एक एक वेळ पडलेला आहे आणि इकडे जमगले. काय करताय काय करताय काय करताय? हात लावू नका, हात लावू नका. सेकंड सेकंड एकमेकांना पाहू नका, एकमेकांना पाहू नका. आधी बघा. आई फुगा बघा मागे दुसरा मुलगा बसलेला आहे इकडे. फुगा बघा फुगा थांबा ऐका ऐका ऐका. त्याला बॉक्स झाला. कुठं पडलं अरे अरे चलिए हात पकड हात पकड साक्षी हात पकड आई, हात द्या. पॉईंट राहिलेला. हा जमा करा जमा करा जमा करा. हा तुम्ही बघून ठेवा कुठे फुगे आहेत. हा पॉईंट टाकला ना पॉईंट. हा आता पॉईंट त्याच्या बाहेर पाडू नका. तेवढंच राहिलं. रेणुका ताई तुझं लक्ष आहे. माझं लक्ष आहे रे. हा आता काय फेअर पॉईंट जातील काय करणार. वा 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 इकडे वा, वा. आहे. ऐका ऐका. आठ 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. रेणुकाताई प्लीज इकडे ये. निकाल काय आहे आपण जाहीर करूया. तर निकाल जाहीर करूया. हो आधी माहेश्वरीचं आणि Yes. तिच्या सासूचं मोजूया. येस. 10 10 20 20 20 आणि 20 40 40 आणि 20 60 येस. 60 आणि 50 110. 110 पॉइंट जमवलेले आहे. यांनी भरपूर डुशा मारू. 10 20 30 30 आणि 20 50 70 90 110 130 150 170 190 हा 210 260 310 360 410 460 फेअर प्लेचे मी महेश्वरी आणि तिच्या सासूबाईंना देईन 3 गुण आणि साक्षी आणि तिच्या सासूबाईंना मी 4 गुण देईन कारण त्यांची ऊर्जा एस्पेशली सासूबाईंची खास 1 गुण त्यांच्यासाठी आहे. वा वा वा. थँक्यू. तर हा दुसरा खेळ जिंकलेला आहे साक्षी आणि त्यांच्या सासूबाईंनी. झी मराठी कडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, OTG, आरो वॉटर प्युरिफायर. नवरानी नवरीची हलत गाजली दोषात भन्नाट हलकी वाजली. मला या हँडसम चेतनला विचारायचंय. तुझं लग्न जमायला बऱ्याच वेळा तुला नकार ऐकावा लागला. हो हो. कारण म्हणजे असं आमच्या घरात एक गॉड गिफ्ट आहे. माझा मोठा भाऊ. वा. हां तो म्हणजे कोणी सर्वसामान्यांच्या घरात अशी व्यक्ती जात नाही. ती स्पेशल घरात येते. ओ कसं आहे तो स्पेशल चाइल्ड आहे. ही इज मेंटली चॅलेंज. येस. आणि त्यामुळे कसं आहे त्याचं वागणूक लहान मुलांसारखी आहे. त्याचं वय 38 इयर्स आहे. अजूनही तो शाळेत जातो. त्यांची वेगळी स्कूल आहे त्या शाळेत जातात. तिथे सगळे असे निरागस मुलं असतात आणि तो मेंटली चॅलेंज असल्यामुळे आता कोणी अनोळखी व्यक्ती अशा व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं इज नॉट पॉसिबल इझिली. त्यामुळे भरपूर मला स्थळ येत होती. पण जेव्हा भावाचा विषय येत होता माझी एकच अट होती की माझ्या भावाला जी कोणी सांभाळेल मी तिच्याशीच लग्न करेन. मग शेवटी जेव्हा मी आणि माहेश्वरी पहिल्यांदा भेटलो तर मी पहिल्यांदा जेव्हा आम्हाला बोलायला घरच्यांनी वेळ दिला मी तिला एकच अट टाकली होती की मी तुला जीवापाड प्रेम करेन. तुझ्या आईवडिलांनी जेवढा जीव लावला नाही त्याच्यापेक्षा जास्त लावेन.
पण माझ्यापेक्षा जास्त जीव तुला माझ्या मोठ्या भावाला लावलाय आणि ती एका मिनिटात तयार झाली. हीच आमची प्रार्थना. तो इथे आलाय का? हो आज आलेला आहे. काय नाव आहे त्याचं? किरण. किरण. मग तू त्याला काय हाक मारतोस? छोटू दादा म्हणतो आम्ही त्याला. छोटू दादा. मग जरा स्वागत करूया छोटू दादाचं. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माझा सगळ्यात मोठा भाऊ. येस. नमस्कार छोटू दादा. नमस्कार. वेलकम. कुठल्या शाळेत जाता तुम्ही? निकास मंदिर, दत्त मंदिर रोड, सोमानी गार्डन. क्या बात आहे यार. आम्हाला नक्की आवडेल तुमच्या शाळेत यायला. चालेल का? यायचं बिंदास. यायचं बिंदास. वा वा, फार छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. वा वा वा. प्लीज बसा. माहेश्वरी, तुझ्यासाठी पण जोरदार टाळ्या की तू अजिबात येस म्हणजे ज्या आपला रूढीवादी विचार असतो की अशा घरामध्ये मुली द्यायच्या नाहीत किंवा काय, ते तुझ्या घरच्यांनी पण नाही केला तो विचार आणि तूही नाही केलास. त्याबद्दल तुझं खरंच कौतुक आहे मला. थँक्यू. अभिनंदन. मला एकच वाटतं की आपण जर त्यांचं केलं तर ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि तोच आपल्याला पुढे कामं येईल. वा. Very nice. साक्षी ही घराची कर्ता धर्ता आहे आणि तिने असं ठरवलंय की लग्नानंतर सुद्धा तिचा पूर्ण सपोर्ट आई बाबांना असेल. वा वा. म्हणजे नक्की काय जरा सांग ना साक्षी. ऍक्च्युली मम्मी पप्पांच्या आम्ही दोघी मुली, मी आणि माझी बहीण. तर लहानपणापासून आम्ही बघितलंय की पप्पांनी खूप स्ट्रगल केलं. म्हणजे आम्ही आधी स्लममध्ये राहायचो. सो पप्पा गॅरेजमध्ये एका माणसाकडे कामाला होते आणि त्याच्यानंतर मम्मीने त्यांना सांगितलं की तू किती दिवस काम करत बसणार, मुलीही मोठ्या होत आहेत, तर आपण एक उडी घेऊया, आपण तू तुझा बिझनेस स्टार्ट कर, तू स्वतःचं गॅरेज ओपन कर. तर मग तेव्हा मम्मीने स्वतःची सगळी ज्वेलरी देऊन पप्पांना दिली आणि पप्पांनी मग ते स्टार्टअप केलं. तेव्हाही ते खूप घाबरत होते की चालणार की नाही, 2 पोरी आहेत, कसं होणार. तर ते सगळं जे बघितलं आहे त्याच्यानंतर आमचं असं झालं की ते उन्हातान्हात काम करतात. तर तेव्हापासून असं आहे की लग्न झालं तरीही त्यांचं करायचं आहे आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला. आणि हे जेव्हा मी या लोकांना सांगितलं तेव्हा त्यांनीही खूप सपोर्ट केला मला की तू तुझ्या आईवडिलांसाठी जेवढं करायचं आहे करू शकतेस, आमचा त्याच्यात काही विरोध नाही. क्या बात आहे. छान आहे. आपल्याकडे एक प्रथा आहे की मुलगे जे असतात तेच आपल्या आई वडिलांचं करतात आणि मग एकदा मुलगी लग्न करून गेली की मग तिचा आणि तसा आई वडिलांचा, तिच्या आई वडिलांचा संबंध तसा येत नाही. म्हणजे पण ही किती सुंदर गोष्ट आहे आणि ही जी उदाहरणं आहेत ना, त्याच्यातून एक नवीन प्रथा आपण निर्माण केली पाहिजे जिथे दोघांच्याही आई वडिलांचं केलं पाहिजे, कारण ती जबाबदारी दोघांचीही आहे. म्हणजे जिथे कोणाला गरज असेल तर मग दोघांनी मिळून ती पूर्ण केली पाहिजे असं माझं तरी मत आहे. आणि ते आज आपल्याला ह्या मंचावर दिसतंय आणि मला खूप अभिमान आहे तुझा साक्षी. थँक्यू. कपिल, मला तुझ्या आणि तुझ्या घरच्यांचा खूप अभिमान वाटतो की तुम्हीही साक्षीला इतकं सहकार्य देताय आणि तुमच्या पुरोगामी विचारांबद्दल खास कौतुक करायचंय मला. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटी मणी. आणि या खेळानंतर कळणार आहे आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोणाला मिळणार आहे ते. ओके, तर सेटअप लागलेला आहे, सगळ्यांना इथे जमा केलेला आहे कॅप्टन्सनी. तर या खेळात सून आणि कुटुंबातील 3 सदस्य खेळत आहेत. इथे काही हुलाहूप आहेत. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ते पोहोचवायचे, सिंपल. पण एकमेकांचे असे हात धरून एकमेकांच्या गळ्यातून पायातून गळ्यात असं ट्रान्सफर करायचंय. जे कुटुंब दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त हुलाहूप ट्रान्सफर करेल ते जिंकेल आजचा महाहेर. 3, 2, 1 सुरू. हात नाही लावायचा आहे. एक रिंग गेल्यावर दुसरी, एक रिंग गेल्यावर दुसरी.
अरे अरे पास. एक रिंग गेल्यावर दुसरी. चल चल जाणं चल चल चल. एक रिंग गेल्यावर दुसरी. एक रिंग गेल्यावर दुसरी. एक रिंग गेल्यावर दुसरी, एक दुसरी. रिंग गेल्यावर काढ, पाय पाय काढ पाय काढ. एक रिंग गेला दुसरी निखिल. हा बरोबर. अरे. बरोबर चाललंय. बरोबर चाललंय. टाक, टाक, बरोबर टाक. चाललंय. बरोबर चल, चल, चाललंय. चल. बरोबर चाललंय. चल चल चल. एकच 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 एकच. कमॉन जमतंय रिंग खाली घे ना, बरोबर रिंग खाली घे ना. आहे. बरोबर आहे. Correct. अरे हात नाही वापरायचा बाबा. टाक 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 टाक. correct. कमन 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 बॉय. Correct. येस. तिकडे जोरात चाललेलं आहे. चल 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 चल. व्हेरी गुड. पाय काढ पाय काढ पाय काढ. पाय हळू हळू हळू. घाई नको करू. डायरेक्ट आरामात पडाल नाही तर. टाक 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 चल. हळू हळू हळू. कमॉन 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 कमॉन. व्हेरी गुड. हां व्हेरी गुड. थांब इकडे घे. नाही गेलंच नाही. ठीक आहे घे. हात लावायचा साक्षी नाही. रिंग नीट टाकत मध्ये. हात लावायचं नाही. हात नको लाव, हात नको लाव. अरे तुम्ही वेडे कमॉन करे. कमॉन हात नको लाव. बरोबर चाललंय. बरोबर करेक्ट. कमॉन अनिश कमॉन प्रशांत. अरे डान्सर. व्हेरी गुड चल चल टाक चल 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 चल. कमॉन अनिश हळू हळू हात हळू. नाही. नाही थांब करेक्ट. मस्त डान्स झालेला आहे इकडे जोरदार डान्स झालेला आहे. टाक 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 टाक. व्हेरी गुड. कमॉन अनिश. ओके लास्ट 10 सेकंड. चल चल आरामात. रिंग फेक इथे हातात. तिकडे घे अनिश तुझ्या हातावर घे. 4 3 2 1 स्टॉप. एक रिंग. रेणुकाताई प्लीज इकडे ये. माझ्या वरात बँड माझ्या वरात जी मराठीचा आहे तुमच्या घरात. तर आता आपण मोजूया कोणाच्या किती रिंगा जमल्यात ते. येस कुठे. 1 जरा 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ओके 11 रिंगा जमलेला आहे. इकडे बघूया. 3 7 10 13 16 रिंग जमलेला आहे. और हम जीत गए. लगीन मांडीला नवीन खातात येऊ दे अंगात पेंड आणीला. महाअहेराच्या खेळात उपविजेत्या ठरलेल्या नवरी मुलीला मिळतंय झी मराठीकडून खास आहेर. आता ती वेळ आलेली आहे. सांग रेणुकाताई फेअर पॉइंट्स कुणाचे किती आहेत. बरं आतापर्यंत आपण पाहिलं की फेअर पॉइंट्स मध्ये माहेश्वरीच्या टीमला मिळालेत 8 गुण आणि साक्षीच्या टीमला मिळालेत 9 गुण. ओहो. ठीक आहे. आता शेवटच्या खेळामध्ये अत्यंत व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर मला असं वाटलं की साक्षीच्या टीमला मिळावेत 3 गुण म्हणजे त्यांचे होतात 12. बरोबर. आणि दोन्हीकडे प्रामाणिकपणा होता, ऊर्जा पण होती, स्ट्रॅटेजी म्हणा आणि ज्या पद्धतीने खेळले माहेश्वरी आणि टीम त्यांना मी देते 5 गुण. त्यामुळे आजच्या फेअर प्लेची विनर सुद्धा माहेश्वरी आणि तिचे कुटुंबीय आहेत. म्हणजेच आज फेर खेळ दाखवत जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवणाऱ्या जोडीला मिळते झी मराठी कडून इलेक्ट्रिक स्कूटर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी बँड बाजा वरात वाटीमणी हे स्पेशल लाईट वेट पेंडंट कलेक्शन लॉन्च केलंय. आपल्या आजच्या महाअहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. मंडळी, प्रेमाचे धागे असे नात्यात गुंतात आणि लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते. अशाच लग्न गाठीत बंदिस्त होणाऱ्या असंख्य जोड्यांवर शुभेच्छांची आणि आहेराची बरसात या मंचावर होते. आज या 2 जोड्यांवर बरसात केली आहे. पुढच्या भागात अशाच 2 नव्या जोड्या घेऊन भेटू. तुम्ही पाहायला विसरू नका हा आहेरदार कार्यक्रम. बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. आत्तापुरतं बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.